आज आपण बोलणार आहोत एक अशा सणाबद्दल जो फक्त महाराष्ट्रापुरा मर्यादित नाही तर भारताच्या अनेक कानाकोपऱ्यात 10 पेक्षा जास्त अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र रोरवर। गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा भक्ती, आनंद आणि खेळाचा संगम आहे। भारताच्या प्रत्येक राज्यात हा सण वेगवेगळ्या रंगात साजरा होतो। चला तर मग वेगवेगळ्या ठिकाणी या उत्सवाची खासियत जाणून घेऊया। महाराष्ट्र, दहीहंडी। महाराष्ट्र म्हटलं की दहीहंडीची धमाल डोळ्यासमोर येतेच। उंचावर बांधलेली हंडी, खाली मानवी पिरॅमिड आणि गोविंदा आला रे आला चा जोरदार जयघोष। ही परंपरा पेशवे काळापासून सुरू झाली। श्रीकृष्णाच्या माखन चोरीच्या लीलांवर आधारित हा खेळ आजही तितक्याच जोशात खेळला जातो। गोविंदा पथकाचे विविध रंगीत पोशाख, ढोल ताशांचा गजर आणि लाखो प्रेक्षकांची गर्दी याला तर तोडच नाही। गुजरात, मटका फोड। गुजरातमध्येही दहीहंडीसारखाच खेळ होतो, पण त्याला मटका फोड म्हणतात। खेळाडू पारंपरिक गुजराती पोशाखात सजतात, ढोल नगाऱ्याच्या तालावर नाचतात, नाचत गात पिरॅमिड तयार करतात आणि मग हंडी फोडतात। इथे संगीत आणि नृत्याचा जास्त जोर असतो, त्यामुळे वातावरण अधिक रंगतदार होतं। उत्तर प्रदेश, झुला महोत्सव। मथुरा आणि वृंदावन हे श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्याने इथे श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीची शानच वेगळी असते। मंदिरात राधाकृष्णाच्या मूर्तींना सोन्याने, रजताची आणि फुलांनी सजलेले झुले बसवले जातात। भाविक रात्रभर भजन, कीर्तन, आरत्या म्हणत प्रभूंचं स्मरण करतात। हे दृश्य खरंच स्वर्गीय वाटतं। दक्षिण भारत, उरयेडी। तामिळनाडून केरळमध्ये याला उरयेडी म्हणतात। मटका फोडण्याचा हा खेळ थोडा मजेशीर आणि अवघड असतो, कारण खेळाडूवर पाणी, रंग तर कधी चिखल फेकून त्यांना कन्फ्यूज केलं जातं। इथे स्पर्धा आणि हास्या दोन्हीची धमाल असते। मणिपूर, रासलीला। मणिपूरमध्ये गोकुळाष्टमी म्हणजेच नृत्यकलेचा सोहळा। इथे रासलीला नावाचं नृत्यनाट्य सादर केलं जातं, ज्यात श्रीकृष्णाच्या रासलीला आणि रासक्रीडा दाखवल्या जातात। संपूर्ण गाव संध्याकाळी एकत्र जमून हे नृत्य पाहतो। वातावरण भक्तिमय होतं। उडीसा, झुलन यात्रा। पुरी आणि आसपासच्या भागात झुलन यात्रा 5 दिवस चालते। राधाकृष्णाच्या मूर्तींना सुंदर रथावर बसवून नगरात मिरवणूक काढली जाते। लोक गाणी गातात, फुले उधळतात आणि संपूर्ण शहराच्या रंगात न्यावून निघतं। राजस्थान, माखन मटणी। इथे श्रीकृष्णाच्या मूर्तीभोवती माखनाने भरलेल्या मटक्याची सजावट केली जाते आणि ती भाविकांना प्रसाद म्हणून वाटली जाते। पश्चिम बंगाल, भक्ती संध्या। इस्कॉन मंदिरामध्ये दिवसभर कीर्तन, रात्री भक्ती आणि संध्या व प्रसादाचं वितरण केलं जातं। आसाम, कीर्तन यात्रा। स्थानिक भाषेत कीर्तन मंडळे गावोगावी फिरतात, श्रीकृष्णाच्या बाललीलांचे गायन करतात। हरियाणा, कृष्ण जन्म महोत्सव। गावातील तरुण श्रीकृष्णाच्या लीलांचे नाट्य रूपांतर करतात, विशेषतः माखन चोरीचे दृश्य। पंजाब, अखंड पाठ। गुरुद्वारामध्ये भगवद्गीतेचा अखंड पाठ होतो आणि मोफत लंगरसुद्धा आयोजित केलं जातं। आंध्र प्रदेश, चॉकलेट हंडी। श्रीकृष्णाला मुलांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी मटकीत चॉकलेट्स आणि मिठाई भरली जाते आणि ती फोडून वाटली जाते। माझ्या मते प्रत्येक राज्याची आपली एक वेगळी मजा आहे, पण तुमच्यामध्ये यापैकी कोणती पद्धत सर्वात मजेशीर आहे हे आम्हाला खाली लिहिलेल्या कमेंट्समध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र रोरचं प्रेम असंच वाढवजा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रोर करत राहा।